तर आता आपण ट्रेडिंगचे टाइप पाहूया, की ट्रेडिंग करत असताना हे अपॉर्च्युनिटी आपल्याला जनरेट करून देणारे किंवा अपॉर्च्युनिटी निर्माण करून देणारे काही हे टाइप्स आहेत. ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही पाहायला गेलं तर इव्हेंट बेस्ड ट्रेडिंग आहे, त्यानंतर कॅन्डल बेस्ड ट्रेडिंग आहे, प्राइस ॲक्शन बेस्ड ट्रेडिंग आहे आणि इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग आहे. अशा ह्या वेगवेगळ्या टाइपमध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी क्रिएट करणाऱ्या काही संधी असतात. ते आपण पाहणार आहोत आणि त्या आधारावरती आपल्याला ट्रेडिंग करायची आणि त्याच्यातून आपल्याला प्रॉफिट कमवायचे. तर पहा, आपण अगोदर इव्हेंट बेस्ड ट्रेडिंग आहे, तर इव्हेंट बेस्ड ट्रेडिंगची माहिती घेऊया, की न्यूज. आता पहा, मार्केटमध्ये दररोज काही ना काही न्यूज येत असतात. ह्या न्यूजचा आपल्या शेअर बाजारावर देखील चांगल्यापैकी तुम्हाला दिसून येईल प्रभाव पडत असतो. कधी कधी इलेक्शन, आता इलेक्शन आपण पुढे पाहूया. न्यूज म्हणजे काय, तर पहा, समजा वॉरची न्यूज असतील म्हणजे युद्ध, किंवा आता तुम्ही पाहिलं असेल अमेरिका आणि चायनाचं ते जे आपलं ड्युटीज होत्या, त्या ड्युटीजमध्ये जो काही क्लॅशेस झाला त्याचा देखील आपल्या मार्केटवर परिणाम दिसून आला. म्हणजे असे काही न्यूज असतात की त्या न्यूजचा आपल्या मार्केटवरती परिणाम दिसून येतो. त्यानंतर तुम्ही पाहू शकता रिझर्व्ह बँकेची पॉलिसी. आता आपल्या मार्केटमध्ये सर्वात महत्त्वाचं सेक्टर पाहायला गेलं तर बँकिंग सेक्टर आहे. बँकिंग सेक्टरवरती कंट्रोल करणारी रिझर्व्ह बँक जी आहे, तर रिझर्व्ह बँक वेळोवेळी आपलं पतधोरण ठरवत असते. हे पतधोरण ज्यावेळेस डिक्लेअर केलं जातं किंवा ज्यावेळेस जनतेसमोर आणलं जातं, त्यावेळेस देखील मार्केटवरती मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये उलथापालथ दिसून येते. त्या आधारावर देखील त्या दिवशी तुम्हाला चांगल्यापैकी ट्रेड करून नफा कमवता येऊ शकतो. त्यानंतर पाहिलं तर ग्लोबल क्यूज आहेत. ग्लोबल क्यूज म्हणजे काय, की जागतिक स्तरावर काही घटना घडत असतात. त्या घटनांचा देखील आपल्या मार्केटवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असतो. आता तुम्ही पाहिलं असेल, कोरोनासारखा हा ग्लोबल क्यूज होता. म्हणजे कोरोनामुळे पूर्ण जग बंद पडलं होतं, पण त्याचा परिणाम आपल्या मार्केटवरती देखील मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतोय. म्हणजे आपल्याला ह्या ग्लोबल क्यूज, जागतिक स्तरावर घडणाऱ्या गोष्टी देखील आपल्याला अपडेट असणं खूप गरजेचं असतं. त्या दृष्टीने देखील आपल्याला अपॉर्च्युनिटीज, प्रॉफिट अर्निंगच्या अपॉर्च्युनिटीज तिथं जनरेट होत असतात. त्यानंतर पाहू शकता तुम्ही, की क्वार्टरली रिझल्ट आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, क्वार्टरली रिझल्ट शेअर मार्केटमध्ये रजिस्टर्ड झालेल्या प्रत्येक कंपनीला आपला क्वार्टरली रिझल्ट डिक्लेअर करायचा असतो. मग ह्या डिक्लेअर केलेल्या क्वार्टरली रिझल्टमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे फ्लक्च्युएशन दिसून येतं. ह्या फ्लक्च्युएशनचा देखील आपल्याला अ, फायदा करून घेता येऊ शकतो. म्हणजे आपल्याला इथे देखील एक संधी तयार झालेली असते, की नफा कमवण्याची. तर हे रिझल्ट तुम्ही पाहायला गेलं तर एका वर्षामध्ये क्वार्टरली म्हणजे एका वर्षात साधारणपणे 4 वेळा ह्या कंपनीला आपले रिझल्ट डिक्लेअर करायचे असतात. म्हणजे आपल्याला 4 संधी ह्या एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये आपल्याला 4 वेळा संधी तर हमखास निर्माण होऊ शकते. आणि एक लक्षात घ्या, हे रिझल्ट डिक्लेअर होत असताना सगळे रिझल्ट एका दिवशी डिक्लेअर नाही होत. कंपनीच्या काही अनाउन्समेंट डेट असतात, त्या डेटच्या दिवशी त्यांचे रिझल्ट डिक्लेअर होतात. त्यानंतर त्याच्या शेअर्सच्या किमतीमध्ये, प्राइसमध्ये मोठ्या प्रमाणात अप्स अँड डाउन्स होत राहतात. तिथे आपल्याला अपॉर्च्युनिटीज असतात. म्हणजे हे सायकल चालू राहतं. हे म्हणजे क्वार्टरली रिझल्ट डिक्लेरेशनचं. तर इथे देखील आपल्याला चांगल्यापैकी अपॉर्च्युनिटी क्रिएट झालेल्या असतात. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, की इयरली रिझल्ट. मित्रांनो, एक लक्षात घ्या, की वार्षिक परफॉर्मन्स ज्यावेळेस डिक्लेअर केला जातो, त्यावेळेस देखील शेअर्सच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात फ्लक्च्युएशन होत असतं. इथे देखील आपल्याला संधी असते. आता एक लक्षात घ्या, एवढे एन नंबर ऑफ शेअर्स आहेत. याचा अर्थ असा नाही की सगळ्यांचे रिझल्ट एका दिवशी डिक्लेअर होतात. वेगवेगळ्या तारखा असतात. त्या तारखांना आणि ह्या तारखा आपल्याला माहिती पडतात. आपल्याकडे काही ॲप्लिकेशन आहेत, म्हणजे मनी कंट्रोल सारखे आहेत. त्यानंतर आपले मार्केट पल्स असेल, याच्यामध्ये ह्या तारखा डिक्लेअर होत असतात, की कोणत्या कंपनीचे रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. त्या कंपनीच्या शेअर्समध्ये आपण त्या दिवशी सिलेक्ट करून त्या शेअर्समध्ये काम करू शकतो. म्हणजे एक अपॉर्च्युनिटी क्रिएट होती आपल्याला याच्या मार्फत, एक लक्षात घ्या. ओके. त्यानंतर इलेक्शन. आता इलेक्शनचे जे रिझल्ट असतात, हे रिझल्ट देखील आपल्या मार्केटवर मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट करत असतात. म्हणजे सरकार बदललं, ऑब्व्हियसली सरकार काही कंपनीच्या फेवरमध्ये काम करणार आहे, काही कंपन्यांच्या अगेन्स्टमध्ये काम करणारे, ह्या अशा गोष्टी घडत असतात. म्हणून
आपल्याला ह्या इलेक्शनचा देखील, आता इलेक्शन पाहायला गेलं तर तुम्ही पहा, इलेक्शन हार्डली आपले 5 वर्षातून येत असतात. पण 5 वर्षाच्या इलेक्शनचा इम्पॅक्ट देखील तेवढाच मोठा असतो. म्हणून एक लक्षात घ्या, की अ, हे जे काही इव्हेंट आहेत, हे काही इव्हेंट वर्षाला घडतात, काही इव्हेंट प्रत्येक महिन्याला घडतात आहे. काही इव्हेंट 4-5 वर्षातून येतात. काही इव्हेंट आता कोरोनासारखे इव्हेंट तर किती वर्षातून येतात? 5-50 वर्षातून असे काही मोठे इव्हेंट येत असतात. म्हणजे ह्या इव्हेंटचा, जेवढे इव्हेंट लाँग ड्युरेबल असते, म्हणजे जास्त अंतराने येत असतात, त्याचा इम्पॅक्ट देखील तसा मोठ्या प्रमाणात असतो. हे देखील एक लक्षात घ्या. बरोबर? त्यानंतर तुम्ही पाहू शकता, की बजेट आहे. आता दरवर्षी आपलं बजेट 1 फेब्रुवारीला ज्यावेळेस प्रेझेंट होत असतं, त्या बजेटचा देखील, आता बजेट म्हणजे काय, की वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात आपला फंड अलोकेट होत असतो. मग ह्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना त्या बजेटचा कशा पद्धतीने फायदा होईल, कशा पद्धतीने नाही, याचं एनालिसिस बरेच, म्हणजे बजेट झाल्यानंतर देखील अगदी 8-10 दिवस याचं एनालिसिस चालू असतं. म्हणजे समजा पॉवर सेक्टरला एवढे पैसे अलॉट केलेत. मग पॉवर सेक्टरमध्ये इलेक्ट्रिक जनरेट करणाऱ्या कंपन्या असतील, किंवा तुमचे सोलर निर्माण करणाऱ्या कंपन्या असतील, किंवा बॅटरी तयार करणाऱ्या कंपन्या असतील. म्हणजे अशा बऱ्याचशा स हे जे सेगमेंट आहे, एकाच सेगमेंटमध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या ठिकाणी हा फंड डिस्ट्रिब्यूट होत असतो. याच्यावर देखील आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. म्हणजे पहा, इलेक्ट्रिक सेक्टरमध्ये आता इलेक्ट्रिक गाड्या तयार करणारी कंपनी असेल, तर त्या कंपनीला कसं बूस्टिंग होणार आहे, या आधारावर जसं जसं एनालिसिस होत जातं, तसं आपल्याला कंपन्या माहिती होत जातात, की ह्या कंपनीमध्ये चांगल्यापैकी फ्युचर आहे. ह्या कंपनीमध्ये गव्हर्नमेंटने लक्ष घातलेलं आहे. गव्हर्नमेंटचा फंड ह्या कंपनीमध्ये जातोय. याचा अर्थ ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये भविष्यात ग्रोथ होणार आहे. म्हणजे या अशा पद्धतीने आपण ते एनालिसिस करू शकतो बजेटचं. आणि बजेटच्या एनालिसिस मार्फत आपण लाँग ड्युरेबल चांगल्यापैकी गुंतवणूक करून पैसाही चांगला कमवू शकतो. आता हा जो इव्हेंट आहे बजेटचा, हा वर्षातून तुम्हाला एकदा येताना दिसतो. काही इंटेरियम बजेट असतात, त्याचे देखील आपल्याला इम्पॅक्ट होताना दिसून येतात. आता एक लक्षात घ्या, की आपण एक सेंट्रल लेव्हलने विचार करतोय, म्हणून आपण बजेट लक्षात घेताना आपण पर्टिक्युलर राज्याचं बजेट लक्षात घेत नाही. आपण एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे बजेट आहे, त्या बजेटचा विचार करून आपण इथे चर्चा करतो. एक लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही म्हणशाल, "सर, बिहारचं बजेट आलंय, मार्केटमध्ये कुठेच अप्स अँड डाउन दिसून येत नाहीये. सर, तिकडे केरळचं बजेट आलंय." सर, काहीच, एक लक्षात घ्या, अशा पद्धतीने नाही. आपण सेंट्रल लेव्हलचा विचार करतोय. सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे बजेट आहे, जे 1 फेब्रुवारीला असतं, त्या हिशोबाने आपण चर्चा करतोय. ओके. त्यानंतर काही गव्हर्नमेंटचे डिसिजन आहेत. तर गव्हर्नमेंट काही आधीमध्ये काही डिसिजन घेत असतं. त्या डिसिजनचा देखील मार्केटवरती परिणाम होत असतो. आता तुम्ही पाहिलं असेल, की लॉकडाऊनच्या काळामध्ये किंवा लॉकडाऊन नंतर जे व्हॅक्सिन वगैरे बनवले गेले होते. गव्हर्नमेंट त्यावेळेस निर्णय घेतला होता, की व्हॅक्सिन बनवायचं तर मग कोणत्या कंपनीला द्यायचं. त्या आधारावर काही कंपन्याला गेले, त्या कंपनीच्या शेअर्समध्ये चांगल्यापैकी ग्रीप घेतली. त्यानंतर अजूनही पाहिलं असेल, ज्यावेळेस लॉकडाऊनची घोषणा झाली, त्यावेळेस लॉकडाऊनच्या काळात मेडिकल सेक्टरमध्ये काम करणारे किंवा फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये ज्या कंपन्या आहेत, त्या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वर जाताना दिसले. अ, कदाचित आता ह्या गोष्टी आपल्याला अगोदर एनालिसिस करता येत नाही. पण काय होतं ना, की आपला पास्टचा जो अनुभव असतो, तो अनुभव पुढे जाऊन आपल्याला नक्कीच, म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला आपण हा अनुभव तर शेअर करू शकतो, की अशी कुठली क्रिटिकल कंडिशन कोरोनासारखी उद्भवली, तर तू बाबा फार्मास्युटिकल सेक्टरमधले शेअर्स घेऊन ठेव. त्याच्यामध्ये चांगला प्रॉफिट होईल. त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर अगदी हार्डली दीड-दीड, 2-2 महिन्यामध्ये शेअर्सचे पैसे दुप्पट झालेत. म्हणजे दुपटीला गेले शेअर्स. एक लक्षात घ्या. असा मोठ्या प्रमाणामध्ये ह्या इव्हेंटचा आपल्याला उपयोग करून घेता येऊ शकतो. म्हणून तुम्ही हे इव्हेंट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी तुम्हाला रेग्युलर अपडेट्स असणं खूप गरजेचं आहे. ओके. त्यानंतर आपण येऊया कॅन्डल बेस. आता कॅन्डलच्या आधारावरती आपण, कॅन्डल भरपूर प्रकारचे आहेत. आता याच्यामध्ये कॅन्डलमध्ये पाहायला गेलं तर सिंगल पॅटर्न, डबल पॅटर्न, ट्रिपल पॅटर्न, म्हणजे सिंगल कॅन्डल असतील, काही डबल कॅन्डल असतील, काही ट्रिपल कॅन्डल असेल, ह्या पाहून आपण याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकतो. पण मी याच्यामध्ये काही सिलेक्टेड कॅन्डल सिलेक्ट केलेल्या आहेत, की ज्याच्यामध्ये आपल्याला गुड अपॉर्च्युनिटी आणि फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये ह्या कॅन्डलमध्ये जास्त आहे. म्हणजे ह्या फ्रिक्वेंटली तयार होत असतात ह्या कॅन्डल.
म्हणजे काय आहे, की आपल्याला अपॉर्च्युनिटी देखील आपल्याला चांगल्यापैकी फ्रिक्वेंटली याच्यामध्ये भेटत राहणार आहे. म्हणून आपण ह्या काही कॅन्डल देखील आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. कॅन्डल बेसवरती ट्रेडिंग करत असताना याच्यामध्ये आपण हॅमर कॅन्डल शिकणार आहे. त्यानंतर स्पिनिंग कॅन्डल आहेत, इन्गल्फिंग आहे, डोजी आहे, ड्रॅगन फ्लाय आहेत. अशा काही कॅन्डल आहेत, की ह्या कॅन्डल ज्यावेळेस तयार होतात, त्यावेळेस आपल्याला अपॉर्च्युनिटी क्रिएट झालेली असते पैसे कमवण्याची. बरोबर? आपल्याला अपॉर्च्युनिटी शोधायची. आपल्याला कुठेही आलो, चला मार्केटमध्ये लगेच पैसे भेटणार आहे, असं नाही. अपॉर्च्युनिटी क्रिएट होत असतात. अपॉर्च्युनिटी आपल्याला ग्रॅब करायचे असतात आणि त्या आधारावरती आपल्याला पैसे कमवायचे असतात. एक लक्षात घ्या. म्हणून याच्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप काम करावं लागतं. ओके. त्यानंतर तुम्ही पुढे पहा. हा जो टाइप आहे प्राइस एक्शनचा टाइप आहे. याच्यामध्ये आपल्याला काही ट्रेंड पाहिजे असतात. सायकॉलॉजिकल ट्रेंड असतात काही. तर त्या ट्रेंडच्या माध्यमातून आपण अपॉर्च्युनिटी इथं डिटेक्ट करू शकतो. म्हणजे जसे की अप ट्रेंड आहे, डाउन ट्रेंड आहे, काही सपोर्ट्स आहेत, रेजिस्टन्स आहेत, ब्रेकआउट्स आहेत, काही फेक ब्रेकआउट्स आहेत, काही तुम्हाला फसवणारे देखील काही किमती ब्रेक होतात आणि तिथं आपल्याला फसवलं जातं. म्हणजे असे फॉल्स ब्रेकआउट आहे, काही चार्टचे पॅटर्न आहे, हे देखील आपण पुढे टप्प्याटप्प्यात पाहणार आहोत. म्हणून आपल्याला हे प्राइस ॲक्शनची माहिती देखील घेणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग आहे. आपण काम करत असताना आता एक लक्षात घ्या, या सगळ्याच गोष्टीची खिचडी करून काम केलं, तर आपल्या ट्रेडिंगची देखील खिचडी होऊन जाणार आहे. एक लक्षात घ्या. म्हणून एक स्टेप बाय स्टेप माहिती करून घ्या, की आता इथे पहा इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग. आता इंडिकेटर पण जवळपास पाहायला गेलं तर जवळपास 100-1 प्रकारचे कमीत कमी इंडिकेटर असावेत. बरोबर? आता मलाही पूर्ण इंडिकेटरची एवढे सगळे इंडिकेटर मलाही त्याची डीपमध्ये माहिती असं काही नाही. एक लक्षात घ्या. एवढे इंडिकेटर ऑब्झर्व्ह करायचे. मला सांगा, तुम्ही एवढे इंडिकेटर शिकले. ते इंडिकेटर शिकल्यानंतर त्यातला कोणता इंडिकेटर यूज करायचा कोणत्या परिस्थितीमध्ये? याच्यासाठी परत वेगळं काहीतरी शिकावं लागणार. एवढं सोपं नाही. जेवढं तुम्ही जास्त शिकाल, तेवढं तुमचं कन्फ्युजन वाढणार याच्यामध्ये. जेवढं तुम्ही लिमिटेड शिकाल, त्याच्यावरती काम कराल, त्यावेळेस तुमचं नक्कीच म्हणजे त्यावेळेस तुम्ही नक्कीच सक्सेस व्हाल. हे एक लक्षात राहू द्या. आता इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग करत असताना एक लक्षात घ्या. याच्यामध्ये बरेचसे इंडिकेटर आहेत. त्यातले मी काही सिलेक्टेड काही इंडिकेटर निवडलेले आहेत. ते इंडिकेटर आपण पाहणार आहोत. स्टॉकेस्टिक असेल, अविसम असेल, मूव्हिंग एव्हरेज असेल, ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहे. फार काही आपल्याला इंडिकेटर शिकायचे नाहीत. आपल्याला काही स्ट्रॅटेजी तयार करायच्या आहेत. इंडिकेटर पाहायला गेलं तर भरपूर आहेत. बरोबर? इंडिकेटरमध्ये पण प्रकार आहेत. एक लॅग इंडिकेटर, लीड इंडिकेटर असे परत याच्यामध्ये 2 प्रकार पडलेले आहेत. लॅग म्हणजे काय? लीड म्हणजे काय? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हळू-हळू माहिती होत जाणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला इथे मला एक इंट्रोडक्शन करून द्यायची होती, की हे ट्रेडिंगचे हे जे असे प्रकार आहेत, इव्हेंट बेस, कॅन्डल बेस, प्राइस ॲक्शन बेस आणि इंडिकेटर बेस. ह्या ज्या गोष्टी आपण शिकणार आहे, त्या सर्व ठिकाणी आपल्याला अपॉर्च्युनिटी क्रिएट होणारे आहेत. म्हणजे इथे एक संधी निर्माण होणार आहे. मी सांगत नाही तुम्ही इथे पैसे कमवू शकता. मी सांगतोय तुम्हाला पैसे कमवण्याची संधी आलेली आहे. आता ही संधी तुम्ही कितपत म्हणजे संधीचा फायदा कितपत करून घेताय, हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. कारण आपण ज्या स्टेप शिकणार आहोत, ज्या गोष्टी करणार आहोत, त्या तुम्ही जर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप फॉलो केल्या, तुम्हाला याच्यातून नक्कीच फायदा होईल. ओके. तर पहा, की याच्यामध्ये अशा पद्धतीने वेगवेगळ्या ट्रेडिंगचे टाइप आहेत. म्हणून आपल्याला याच्यावरती फोकस ठेवणं खूप गरजेचं आहे. नेमकं आपल्याला स्ट्रॅटेजी ठरवताना आपल्याला ठरवायचंय, आपण इव्हेंट बेस्ड ट्रेडिंग करतोय, का कॅन्डल बेस्ड ट्रेडिंग करतोय, का प्राइस ॲक्शन बेस्ड ट्रेडिंग करतोय, का इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग करतोय. याचं जेव्हा तुम्ही सेपरेशन करून तुम्ही काम कराल, त्यानंतर आपल्याला याचं काही कॉम्बिनेशन करून याच्यामध्ये काम करायचंय. ओके. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ट्रेडिंगचे असे हे 4 टाइप आहेत. या 4 टाइपमध्ये आपण बऱ्याचशा अपॉर्च्युनिटी क्रिएट केलेल्या दिसून येतात ते. त्याच्यामध्ये आपण काम करणार आहोत.